भारतातून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात, परंतु काही काळापूर्वी परदेशातून भारतात शिकण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत होती। प्राचीन भारतात नालंदा, तक्षशिला, वल्लभी इत्यादी काही प्रसिद्ध विद्यापीठे देखील होती। याच प्रसिद्ध विद्यापीठाच्या यादीतील नालंदा या प्राचीन विद्यापीठाच्या परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या विद्यापीठाचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी बिहार येथील राजगीरमध्ये केलं। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्राचीन नालंदा विद्यापीठाविषयी जाणून घेऊयात। प्राचीन नालंदा विद्यापीठाची स्थापना 5व्या शतकात झाली। या विद्यापीठाच्या स्थापनेचे आणि संवर्धनाचे श्रेय गुप्त वंशाच्या 6 राजांना जातं। नालंदा हे जगाच्या इतिहासातील पहिल्या काही आंतरराष्ट्रीय विद्यापीठांपैकी एक मानलं जातं। या विद्यापीठाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घ्यायची झाली तर या विद्यापीठाची स्थापना गुप्त घराण्यातील राजा कुमारगुप्त यांच्या कालखंडात झाली। या विद्यापीठात सुमारे 10,000 विद्यार्थी अध्ययनासाठी तर 2,000 विद्वान अध्यापनासाठी होते। पुरातत्वीय या स्थळावर एक शिक्का सापडला होता, त्यावरूनच या विद्यापीठाची स्थापना गुप्त कालखंडात झाल्याचं समजतं। आता नालंदा विद्यापीठाची रचना नेमकी कशी होती हे पाहूया। नालंदा विद्यापीठाच्या सुमारे 1.5 किलोमीटर लांब व 1.25 किलोमीटर रुंद क्षेत्रात विद्यापीठाची भव्य इमारत व वसतिगृह होते। याशिवाय सुसज्ज ग्रंथालयासाठी रत्नसागर, रत्नदोय व रत्नरंजक अशा आणखी 3 सुंदर इमारती होत्या। या ठिकाणी निवासासाठी 4,000 व अभ्यासासाठी 1,000 खोल्या होत्या, जिथे 8,500 विद्यार्थी व 1,500 शिक्षक होते। या विद्यापीठात प्रत्येक दिवशी 100 व्याख्यान व्हायची। शिवाय इथं राहणाऱ्यांना निवास, भोजन, कपडा लत्ता, औषधोपचार व शिक्षण विनामूल्य दिलं जायचं आणि हा सर्व खर्च दान दिलेल्या 100 खेड्यांच्या उत्पन्नातून व इतर देणग्यातून केला जायचा। तर हे विद्यापीठ परदेशी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा लोकप्रिय आहे, कारण या विद्यापीठाची गणना जगातील सर्वात प्राचीन विद्यापीठांमध्ये केली जाते। 7 शतकांहून अधिकची कारकीर्द या विद्यापीठाने गाजवली। या विद्यापीठाच्या कीर्तीमुळे देशातील कानाकोपऱ्यातून म्हणजेच चीन, कोरिया, तिबेट इत्यादी देशातूनही ते विद्यार्थी येतात। या विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शेकडा 20 ते 30% विद्यार्थ्यांनाच इथे प्रवेश मिळतो, कारण याची परीक्षा अतिशय कठीण असते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा। त्यासाठी लोकशाही फ्रेंडली या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।